त्यांचं जात व प्रमाणपत्र अवैध झालेलं आहे आणि त्यांच्या वडिलांचा पण अवैध झाला आणि तहसीलदाराने गुन्हा दाखल करण्याची शिफारस म्हणजे काय आता कैसा गायब किया हे म्हणण्याची संधी भेटेल आम्हाला. कैसा हराया को अभी कैसा गायब किया. शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, ह्यांना काय ह्यांचे ह्या मातीशी ह्यांची नाळ, त्यांचे विचार ऐकल्यानंतर जेव्हा इस पूरे भाग को हम हरा कर देंगे म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधीतरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे. हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेश आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना, हे सगळ्याची तपासलं पाहिजे. आणि हे लोकांना एकदाच आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे पाठवून द्या. असे लोकप्रतिनिधी आणि अशी घाण आमच्याकडे नको. अमरावतीत परतवाडीतील लैंगिक अत्याचारात मुख्य आरोपी म्हणून अयाज मोहम्मद तन्वीर हा मिमचा पदाधिकारी असल्याचं निष्पन्न झालं. पण तुम्ही एक लक्षात घ्या ना, आतंकवादी, जिहादी हे सगळे एकच धर्माचे कसे निघतायत हो? मग आम्हाला का बोललं जातं की आम्ही हिंदू मुसलमान करतो? आमचा मुद्दा एवढाच आहे, ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही राहता त्या राष्ट्राला कुठेही गालबोट लावण्याची हिंमत करू नका. त्या राष्ट्राचा तिरंगा आपला झेंडा म्हणून स्वीकारा, आमच्या बरोबर वंदे मातरम म्हणा. पण हे असे जे काही हिरवे साप आमच्या देशामध्ये राहतात, ज्यांना आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचे गजवा हिंदच्या अंतर्गत, त्या हिरव्या सापांना जिथेही असतील, कुठल्याही कपड्यात, कुठल्याही वेशात, कुठल्याही बिळात लपले असतील, आमच्या देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये या हिरव्या सापांना जागा नाही. आम्ही पकडून पकडून ठेचणार आणि त्यांना पाकिस्तान बांगलादेशमध्ये पाठवून देणार. म्हणजे कोणीही कुठल्याही प्रकारचा जिहाद आमच्या महाराष्ट्रामध्ये करण्याची हिंमत करू नये, नाहीतर तुम्हाला शुक्रवारी पण अडचण करण्याची सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत. साहेब, या अचलपूरच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये त्या मोहम्मदला निवडणूक प्रमुख MIM ने केलेलं. अहो, MIM ही दहशतवादी संघटना आहे, तो राजकीय पक्ष नाहीये. PFI आणि ISIS या धर्तीवर MIM नावाची ही संघटना आणि पक्ष ज्याला आपण म्हणतोय, हे सगळ्या दहशतवाद्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणणं हेच MIMचं काम आहे. म्हणून पहिला हे MIM वर बंदी टाका. कारण ह्यांच्यातल्या अगर पदाधिकारी कार्यकर्ते उद्या आतंकवादी निघत असतील, देशाच्या विरोधात काम करणारे निघत असतील, तर मग हा असा पक्ष आपल्याला पाहिजे कशाला? आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये बंदी टाका ना आणि त्या ओवेसीला जेलमध्ये टाका. कुठल्या हिशोबाने त्या या लोकांना निवडणूक लढवायची संधी देतात? उद्या निवडणूक जिंकल्यानंतर चुकून जिहादच करणार आहेत, बाकी काय करणार? बंदी टाका MIM वर, अशी माझी मागणी आहे.